नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडमध्ये राजकीय भूकंप, शेका पक्षाला मोठा हादरा। शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात महाप्रवेश। भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार आशिष शेलार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत। शेका पक्षाचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला। पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावेळी लागली, त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत आहे। शेका पक्षाला मोठा असा हादरा बसला आहे। उल्वेनोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। शेका पक्षाचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस, माजी नगरसेवक गणेश कडू, उपाध्यक्ष रविशेठ पाटील, वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, ज्येष्ठ नेते हरजिंद सिंग सग्गू, ज्येष्ठ नेते रघुनाथ शेठ घरत, मनुशेठ कानपिळे, तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, लाल ब्रिगेड तालुका अध्यक्ष रमाकांत पाटील, प्रकाश जितेकर, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, अरुणा दाभणे, सारिका भगत, पुष्पलता मडवी, श्वेता बहिरा, कुसुम पाटील, रेणुका मोहोकर, प्रार्थना वागे, मंजुळा कातकरी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सुनील बहिरा, गणेश पाटील, डीपी म्हात्रे, आकाश ठोकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील, जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर, माजी उपसभापती जगदीश पवार, सीमा घरत, भातगिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर अंगरे, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, अरुण दापोलकर, सुनील पाटील, गणेश पाटील, गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर, सचिन घरत, एल पाटील, कोळके ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे, उषा अजित अडसुळे, कर्नाळा माजी सरपंच सुषमा पाटील, मानघर सरपंच राजेंद्र पाटील, वावेघर सरपंच गीतांजली गाताडे, तुराडे सरपंच रिया माळी, गुळसुंदे उपसरपंच अरुणा पाटील, माजी सरपंच आर.डी. पाटील, गुरुनाथ माळी, सदस्या काव्या जोशी, दीपाली जगताप, अभिजित पाटील यांच्यासह शेका पक्षाच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।